नवीन जागेवर रूम करून राहायला येऊन आता महिना झाला, 1 महिना आणि 10 दिवस झाले बघा. तर आणखी आमचं काही म्हणजे फिक्स नव्हतं. म्हणजे फिक्स म्हणजे काय विषय होता की आतापर्यंत आम्ही आमचा पसारा वगैरे म्हणजे नाही का कामापुरता जो लागतोय एकदम नाही का इमर्जन्सी म्हणजे तो लागतोयच घरामध्ये असं सामान फक्त आणलेलं होतं. कारण जागेचा प्रॉब्लेम आणि सगळा प्रॉब्लेम त्याच्यामुळं. तर जेवढं म्हणजे नाही का डायनिंग टेबल एक आणला होता आणि फ्रीज एक आणलं होतं, वॉशिंग मशीन एक आणली होती आणि बस तेवढंच आणलं होतं म्हणजे मोठ्या वस्तूमध्ये. आणि बाकी मग सगळे भांडे भिंडे आणले होते. आणि आतापर्यंत तुम्हाला माहिती आहे आम्ही रानात राहत होतो मम्मीकडं शेतामध्ये. तिथं तर काहीच नव्हतं, म्हणजे फक्त मशीन होती, बाकी सगळं शेटरमध्ये होतं. माझ्या सासरी शेटरमध्ये म्हणजे आमचं शेटर आहे तर त्याच्यामध्ये ठेवलेला होता पसारा. मी 1-2 व्हिडिओमध्ये दाखवला पण किती खराब झालं आहे म्हणून तुम्ही बघितलं असेल. तर आज फायनली चव्हाण साहेब सकाळी गेले होते तिकडं त्यांच्या मम्मीकडं. तर ते आले होते तर मी सगळी घराची समोरचं गादी वगैरे आमची खालीच ठेवलेली होती, माहिती आहे तुम्हाला, कारण बऱ्याच व्हिडिओमध्ये दिसत होतं. तर ती गादी काढली होती, तर गादी खाली किंवा साईडने वगैरे सगळं सामान काढलं होतं, झाडून वगैरे काढलं. आणि एक आमचा म्हणजे तो ओपनच केला नव्हता, एक गटुडं होतं ते सोडलंच नव्हतं. तर ते आज सोडून बघितलं तर त्याच्यामध्ये माझे एवढे छान छान टी शर्ट्स आहे. क्वीनचं टी शर्ट आहे, मी गोव्याला गेले ते तेव्हा आणलं होतं क्वीन आणि किंगचं. नंतर एक पांडाचं होतं, तर खूप छान छान टी शर्ट्स होते. तर ते काढले, ते म्हटलं धुवायला टाकावं कारण खूप आता बघा ना 2 वर्षापासून ते एका जागेवर होते. त्याच्यानंतर पसारा आणला होता फायनली आमचा, कॉट, दिवाण, सोफा वगैरे. तर बघू शकता सोफा एवढी बेजारी केली ना सोफ्याने आणि दिवाणने वगैरे आणण्यासाठी. त्याचे पार्ट्स तर आले वेगवेगळ्या फळ्या वगैरे, म्हणजे मेन वगैरे असते का ते येतच नव्हतं. तर हा सोफा बघा किती मस्त आहे. आत्ता आमच्या लग्नाला 5 वर्ष झालेत, म्हणजे एंगेजमेंटला 5 वर्ष झाले. एंगेजमेंट नंतर काय 2 महिन्यांनी आमचे 2-4 महिन्यांनी लगेच मॅरेज ॲनिव्हर्सरीला पण 5 वर्ष होतील म्हणजे आमच्या मॅरेजला पण. तर बघू शकता हा सोफा म्हणजे दिवाण तरी बीडला होतो तेव्हा यूजमध्ये होता. हा दिवाण पण आता 2 वर्षापासून यूजमध्ये नव्हता, आम्ही शेतात असल्यामुळं. आणि हा सोफा तर बरोबर 5 वर्ष झाला. हे वरी ठेवलं आहे झाकून, कारण ते शिव जातो आहे आणि त्याला म्हणजे आणखी तो लहान आहे ना, तर हे करतो ना म्हणजे सुसू वगैरे करेल म्हणून ते झाकून ठेवलं होतं. तर त्याला कवर वगैरे आणायचं राहिले, आता कवर भेटते की नाही काय माहिती. इकडं बघा हे झाकून म्हणजे ते जाऊ नये म्हणून ते इकडं त्याला एक सोफा आहे का मोठा, त्याच्यावरती गोदाडं वगैरे टाकून दिलं होतं आणि त्याचे खिलोने वगैरे घेऊन तिथे खेळायला सुरू होतं. आणि हे 2 सोफे एकावर टेडी वगैरे होतं आणि एक इकडं होतं. तर फायनली सगळं सामान आणलं होतं. तर माझा मेन विषय काय होता मी बोलता विसरून जाते की तर 5 वर्षापासून हा सोफा असाच होता बघा. हे बघा सोफ्याला थोडे बोळ पडले का, तर ते लग्नानंतर वरी नेताना घरामध्ये वरच्या सेकंड फ्लोअरला होता सोफा, तर तेव्हा ते बोळ पडलेले म्हणजे वरी जातच नव्हता. तर तेव्हापासून 5 वर्ष सोफा हा एका रूममध्ये कोंडून होता. तिथं म्हणजे कधीतरी माझ्या नंदेचा मुलगा वगैरे जायचा झोपायला जेव्हा तो इथं होता तेव्हा. तर त्याच्यानंतर म्हणजे तो पण तिकडं बीडला शिकायला गेला. तर आता जवळपास कुणीच नसतं तिथं, ते घर लॉकच असतं कंटिन्यू. तर असंच होतं, तो कोणाच्याच यूजमध्ये नव्हता सोफा. तर फायनली आता आम्ही म्हटलो की किती दिवस ठेवणार ना त्याला तसं, इथं सगळ्या गोष्टी आहेत फ्रीमध्ये, त्या तिकडं खराब व्हायला त्या ऑलरेडी दिलेल्या आहेत मला लग्नामध्ये, तरी आता खराब होत आहेत. आणि इथं गादी वगैरे खाली टाकलेली. आता कपाट पण ना, कपाटाचे 3 भाग आहेत, मध्ये एक आणि साईडने 2. तर ते बघू शकता तुम्ही, एकच कपाट आणलेलं आहे आम्ही. त्यातला ते 2 कपाट आहेत का ते पण वरती, ते बघा एवढा एकच पार्ट आणला आहे, अशा आणखीन 2 येतं तर ते पण वरतीच आहेत. ते काय आणले नाही कारण जागाच नव्हती या रूममध्ये तेवढी. सोफ्याच्या 2 खुर्च्या आणि सोफा खूप मोठा आहे, खुर्च्या पण खूप मोठ्या आहेत आणि दिवाण एवढंच बसतं आहे, तर त्याला जागा नव्हती म्हणून तो काय आणला नाही. ते काही कपाट वगैरे आणलं नाही. ते बघू आता, ते तसंच आहे तिथं. आता ते किती वर्ष यूजमध्ये नाही आहेत माहीत नाही, पण आणला बघा सोफा आता.